ऑइल पेस्टल करताना ऑब्जेक्ट ड्रॉइंगला 3D लुक द्यायचा आहे. पण सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. किंवा डार्क आणि लाईट शेड्स कुठे वापरायच्या हे करताना नेहमी कन्फ्युजन होतं. आणि रंग भरल्यानंतर ऑब्जेक्ट फ्लॅट दिसायला लागतं. असं तुम्हाला कधी वाटतं का? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या ऑइल पेस्टलबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. कारण या ऑइल पेस्टल डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओमध्ये ऑइल पेस्टल ऑब्जेक्ट ड्रॉइंग अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप करणार आहोत. आणि या डेमोमध्ये मी तुम्हाला अशा काही सिंपल आणि प्रो टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे ऑइल पेस्टलमध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट ड्रॉइंग्स किंवा कलर करताना तुमच्यासाठी अगदी सोपं होणार आहे. नमस्कार, माझं नाव अशोक आणि तुम्ही पाहत आहात आर्टिस्ट अमिगो आर्ट चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑइल पेस्टल्सने लाईट शेड्स वापरून शेडिंग आणि ब्लेंडिंग किंवा शेवटी हायलाइट्स किंवा फिनिशिंग टचेस देऊन ऑब्जेक्टला सुंदर आणि 3D लुक कसा द्यायचा हे देखील पाहणार आहोत. प्रत्येक स्टेप सोबत मी तुम्हाला काही छोट्या पण महत्त्वाच्या प्रो टिप्स देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकही टिप मिस करू नका. चला तर ऑइल पेस्टल वापरून स्टेप बाय स्टेप आपलं ऑइल पेंटिंग पूर्ण करूया. आपले ड्रॉइंग करून तयार आहे. आपल्याला ब्ल्यू कलरची बादली रंगवायची आहे. त्यामुळे आपण ब्ल्यूचे डार्क आणि लाईट असे 2 शेड्स घेतले आहेत. ड्रॉइंगचा व्हिडिओ तुमच्याकडून जर मिस झाला असेल, तर तोही हा व्हिडिओ झाला की पहा. म्हणजे सर्व प्रोसेस तुम्हाला कळेल. तर आपण ह्या ड्रॉइंगला ऑइल पेस्टल कलरिंग करणार आहोत. ऑब्जेक्टवर जिथे-जिथे लाईट आणि डार्क शेडिंग कलर शेड्स आहेत, ते पाहूनच आपल्याला कलरिंगला सुरुवात करायची आहे. हा पेस्टल कलर वापरत आहे. पण फक्त एकाच शेडने कलरिंग न करता बादलीच्या मूळ रंगापासून आपण लाईट, मिडल आणि डार्क असे 3 शेड्स वापरणार आहे. त्यामुळे ऑब्जेक्ट ड्रॉइंगला सुंदर डेप्थ आणि रिअलिस्टिक लुक मिळणार आहे. आता बादलीवरील हा डार्क पार्ट पहा. यासाठी मी हा पेस्टल कलर वापरत आहे. असा पेपर हाताखाली घेतला आहे. तुम्ही घ्या आणि ही चांगली सवय लावून घ्या, म्हणजे तुमचं ड्रॉइंग आणि पेपर खराब होणार नाही. ऑब्जेक्टवर इथल्या भागावर डार्क आहे, तो भाग अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचा आहे. पेस्टल कलर एकाच पद्धतीने म्हणजे स्क्रिबलिंग टेक्निकने करत आहे. रेषा मारून करणं नाही. रेषा मारून कलरिंग ब्लेंडिंगला खूप वेळ लागतो. म्हणून मला स्क्रिबलिंग टेक्निक सोपी आणि लवकर पूर्ण होणारी वाटते. याच टेक्निकने संपूर्ण ऑब्जेक्ट ड्रॉइंग कंप्लीट करणार आहे. आपल्याला समोर ठेवलेल्या बादलीवरील लाईट आणि शेड्स पाहूनच करायचे आहे. डार्क लाईट बादलीच्या किती भागापर्यंत पसरला आहे ते नीट दिसतच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कलर पद्धत द्यायची आहे. आता जिथे तुमची लाईन आहे, म्हणजेच बादलीच्या काठावर जिथे डार्क कलर संपत आहे, तिथे पेस्टलच्या एजने म्हणजे असा वापर काठावरचा भाग कलर करून घ्या. काठावर कलरिंग करताना पेस्टल एकाच दिशेने फिरवा. त्यामुळे तुमचे लाईन क्लीन आणि शार्प दिसेल आणि कलरिंग सुद्धा एकसारखा नीट दिसेल. स्क्रिबलिंग टेक्निकमुळे आपलं कलरिंग अगदी एकसारखं आणि स्मूथ झालं आहे. पेपरचा भाग कुठेही मोकळा राहिलेला नाही आणि विशेष म्हणजे कलरिंग आपण अगदी कमी वेळेत पूर्ण केले आहे. व्हिडिओ मधूनच स्किप करू नका, कारण कारण प्रत्येक स्टेपमध्ये ऑइल पेस्टल कलरिंगची एक महत्त्वाची सोपी टिप दिली आहे. व्हिडिओ अर्धवट पाहिला तर माहिती अर्धवटच मिळेल आणि अपूर्ण माहितीपेक्षा पूर्ण माहिती नेहमीच जास्त उपयोगी ठरते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बादलीचा डार्क भाग तयार झाला आहे. या डार्क कलरला लाईट कलर सोबत ब्लेंड करून घेऊयात. ही एक ब्ल्यूची डार्क शेड आहे. त्यासाठी आपण सेरिलियन ब्ल्यू ही शेड वापरत आहोत. हा डार्क शेडपेक्षा थोडासा लाईट आहे. त्यामुळे दोन्ही शेड्स एकमेकांमध्ये ब्लेंड करून आपल्याला स्मूथ शेडिंग मिळेल. अजून बादलीवरील हायलाइट्स करण्यासाठी लाईट ब्ल्यू आणि व्हाईट पेस्टल कलरिंगने पूर्ण करणार आहे.
डार्क भाग जो आहे तो बादलीच्या आतील भागात आहे. त्यामुळे आपण योग्य जागेत पेस्टल वापरून तो कलर भरून घ्यायचा. ऑइल पेस्टल वापरताना असे बारीक तुकडे पडणे अगदी साहजिकच आहे. त्यामुळे हे तुकडे वेळोवेळी स्वच्छ करत राहा. यामुळे ते हाताला किंवा पेपरला चिकटणार नाहीत आणि तुमचं कलरिंग सुद्धा स्वच्छ आणि नीट राहील. आता अल्ट्रामरीन ब्ल्यूच्या मदतीने डार्क ब्ल्यू भागाला ब्लेंड करून घेऊयात. ऑब्जेक्टवर डार्क कलर हळूहळू लाईट होत जातो. अगदी तसाच स्मूथ ट्रान्झिशन आपल्या इथे वापर करायचा आहे. यासाठी पेस्टल एकाच दिशेने आणि हलक्या हाताने फिरवा. अजिबात घाई करू नका. पेस्टल खूप वेगाने किंवा जास्त प्रेशरने फिरवला तर कलरिंग अनइव्हन होऊ शकतं. हळूहळू काम केलं तर आपल्याला सुंदर आणि स्मूथ शेडिंग मिळेल. इथे आपल्या दोन्ही शेड्समध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे कलरचा पॅच अजिबात दिसत नाही. कपड्याने ब्लेंड करण्याआधीच हे शेड्स एकमेकांमध्ये नॅचरली ब्लेंड झाल्यासारखे दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला स्मूथ ट्रान्झिशन आधीपासूनच मिळालेलं आहे. ब्लू कलरसाठी आपण 3 शेड्स घेतले आहेत आणि ते आपण एका मागोमाग एक वापरत आहोत. त्यामुळे प्रत्येक शेड पुढच्या शेड्समध्ये स्मूथली ब्लेंड होईल आणि आपल्याला ऑब्जेक्टवर सुंदर शेडिंग आणि नॅचरल कलर ट्रान्झिशन मिळेल. आता इथे आपला सर्वात जास्त लाईट भाग आहे. या भागासाठी आपण कोबाल्ट ब्लूची लाईट शेड्स अप्लाय करूयात. आता व्हाईट कलरचा पेस्टल आपण इथे वापरणार आहोत. यामुळे आपल्याला आवश्यक तेवढीच लाईटनेस मिळवता येईल आणि कलर सुद्धा डल न दिसता फ्रेश आणि ब्राईट राहील. ही शेड हळूवारपणे अप्लाय केल्यामुळे डार्कपासून लाईटपर्यंत ट्रान्झिशन आणखी स्मूथ आणि नॅचरल दिसेल. योग्य प्रेशर दिल्यामुळे कलर ब्लेंडिंग स्मूथच होणार आहे. जास्त दाब दिला तर पेस्टल तुटू शकतो. उप्स! बघा, पेस्टल मोडलंच. पण काही हरकत नाही. मोडला तर तोच पेस्टल आपण वापरू शकतो. पण कलरिंग थांबवायचं नाही. आता उरलेलं कलरिंग सुद्धा याच प्रोसेसने आपण कंप्लीट करायचं आहे. हीच पद्धत फॉलो केल्यामुळे कलरिंग खूप पटकन आणि त्याचबरोबर कलर शेड्समध्ये स्मूथ ब्लेंडिंग सुद्धा मिळतं. कलरिंग करताना आपण ऑब्जेक्टच्या सर्वात वरच्या भागापासून चालू केले आहे. कारण कलर आपल्या हाताला लागून पुन्हा तो आपल्या ड्रॉइंगवर आणि पेपरवरच्या इतर भागावरही लागू शकतो. त्यामुळे सर्व पेपर खराब होऊ शकतो. म्हणून एक-एक भाग अशा पद्धतीने कलरिंग करत-करत जायचे. फायनल पेपर स्वच्छ असला की मार्क्सही चांगलेच भेटणार. म्हणूनच कोणत्याही प्रकारचं कलरिंग किंवा पेन्सिल शेडिंग करताना हाताखाली एक स्वच्छ पेपर ठेवायला विसरू नका. यामुळे हाताचा घाम, तेल किंवा कलरचे बारीकसे कण पेपरवर लागणार नाहीत आणि तुमचं आर्टवर्क एकदम स्वच्छ राहणार आहे. हे मी वारंवार एवढ्यासाठी सांगतोय की तुमचे मार्क्स कोणत्याही हे मी वारंवार एवढ्यासाठी सांगतोय की तुमचे मार्क्स कोणत्याही नको असलेल्या किंवा टाळता येण्यासारख्या कारणामुळे कमी होऊ नयेत. आता वरचा जो काठचा भाग आहे, तो ब्ल्यूची सर्वात लाईट शेड्स वापरून पूर्ण करून घेऊयात. वरील भाग सर्कलच्या शेपमध्ये आहे, त्यामुळे पेस्टलची शेडिंग करतानाही त्याच शेपला फॉलो करा. म्हणजे पेस्टलचा स्ट्रोक आणि डायरेक्शन सर्कलच्या आकारानुसारच ठेवा. त्यामुळे शेडिंग अधिक नॅचरल दिसेल आणि ऑब्जेक्टला योग्य फॉर्म मिळेल. कमी जागेत कमी जागेत स्क्रिबलिंग करताना थोडी काळजी घ्या. कारण पेस्टल आउटलाईनच्या बाहेर गेला तर आपली आउटलाईन खराब होऊ शकते. लाईन क्लीन करण्यासाठी पेस्टलची दुसरी एज म्हणजे जिथे काठ आहे, तो भाग सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण पेस्टलचा पेपर म्हणजेच रॅपर पूर्ण फाडू नका. फक्त आवश्यक तेवढाच पेपर काढा. कारण रॅपर पूर्ण काढल्यानंतर पेस्टलला पकडण्यासाठी सपोर्ट राहत नाही आणि मगाशी व्हाईट पेस्टल जसा मोडला, तसंच हा पेस्टल सुद्धा मोडू शकतो. हा रॅपर पेस्टलला प्रोटेक्शन आणि सपोर्ट देण्यासाठी असतो.
आलं लक्षात ना? छोटंसं आहे, पण बऱ्याच जणांना माहिती नसेल कदाचित. त्यामुळे इथे हळू काळजीपूर्वक कलरिंग करूया. आता जिथे आपल्याला अगदी लाईट भाग दाखवायचा आहे, तिथे पेपरचा व्हाईट भाग मोकळा सोडायचा नाही. त्यामुळे त्या भागावर सुद्धा 100% व्हाईट पेस्टल वापर करायचा आहे. त्यामुळे हायलाइट्स अधिक ब्राईट आणि क्लीन दिसेल. आणि ह्याच आणि ह्याच व्हाईट कलर बाजूच्या ब्लू लाईटच्या शेड्समध्ये हळू ब्लेंड करून घ्यायच्या. त्यामुळे व्हाईट आणि ब्लू यांच्यामध्ये एकदम शार्प ट्रान्झॅक्शन न राहता स्मूथ आणि नॅचरल ब्लेंडिंग मिळेल. आता जिथे कलर राहिला आहे तो फायनल टचअप देऊन पूर्ण करूयात. म्हणजे फिनिशिंग नीट होईल. आउटलाईनवर शक्यतो जास्त कलर करू नका. कारण एकदा आउटलाईन झाकली गेली तर पुढे शेडिंग करताना थोडासा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे आउटलाईन शक्य तितकी क्लीन आणि व्हिजिबल ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणतेही मीडियम असो, पोस्टर कलर, वॉटर कलर, कलर पेन्सिल, ऑइल पेस्टल, नियमित प्रॅक्टिस केल्याशिवाय ते अवघडच वाटतं. पण आपल्याला जे फेवरेट मीडियम आहे, जे आवडतं, त्यामध्ये सातत्याने सराव केला तर फायनल कलरिंग रिझल्ट नक्कीच सुंदर मिळतो. बादलीमध्ये जितकी डेप्थ दिसते, तितकीच डेप्थ आता आपल्या ऑब्जेक्ट ड्रॉइंग कलरिंगमध्येही छान दिसू लागली आहे. कलर ग्रेडेशन अजून स्मूथ आणि सॉफ्ट करण्यासाठी आपण लाईट शेडचा वापर करू शकतो. व्हाईट ऑइल पेस्टलच्या हलक्या टचमुळे कलरमध्ये छान ब्राईटनेस आली आहे. सर्व प्रोसेस झाल्यानंतर आता कपड्याच्या मदतीने जिथे आवश्यक वाटते, तिथेच हलकं कलरिंग ब्लेंडिंग करून घेऊया. म्हणजेच जवळ असलेल्या कलर शेड्स एकमेकांमध्ये मिसळून घ्यायचे. लक्षात ठेवा, कापडाने ब्लेंडिंग करताना अगदी हलक्या हाताने घ्यायचा. कलर्स एकमेकांमध्ये ब्लेंड करताना ही प्रोसेस हळू करा आणि पेस्टलवर जास्त प्रेशर देऊ नका. हलक्या हाताने काम केल्यामुळे कलरचा स्मूथ आणि ट्रान्झिशन आणि नॅचरल शेडिंग अधिक चांगली दिसते. व्हाईट ऑइल पेस्टल योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापरले तर पूर्ण पेंटिंग अधिक फ्रेश, ब्राईट आणि आकर्षक दिसते. पाहिलंत ना? आपण जो कोबाल्ट ब्लू अप्लाय केला होता, तो आता आणखीन लाईट, ब्राईट दिसू लागला आहे. जास्त जोर दिला तर आपण अप्लाय केलेले पहिले ऑइल पेस्टलची लेयर निघून जाऊ शकते आणि ड्रॉइंग पेपर दिसू लागेल. इथपर्यंत कलरिंग आपण जसं प्लॅन केलं होतं, तसं अगदी स्टेप बाय स्टेप प्रमाणे पूर्ण झालेलं आहे. समोर ठेवलेल्या बादलीमध्ये जसे लाईट आणि शेड्स दिसत आहेत, अगदी तसेच लाईट आणि शेड्स आपण ऑइल पेस्टल मीडियममधून तयार केले आहेत आणि तेही अवघ्या 10 मिनिटांमध्ये. मी मागील एका व्हिडिओमध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंगसाठी टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते सांगितलं आहे. तो व्हिडिओ पहा. म्हणजे परीक्षेत दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कामाला किती वेळ द्यायचा हे समजेल. बस इतकंच शेडिंग आपल्याला फायनलमध्ये आवश्यक आहे. आता याच स्क्रिबलिंग पद्धतीने आपल्याला बादलीचा खालचा भाग सुद्धा करायचा आहे. लाईटचा सोर्स इथूनच येत आहे. समोरच्या बादलीवर जसे लाईट्स आणि शेड्स दिसत आहेत, तसेच अगदी आपल्याला इथे तयार करायचे आहेत. हायलाइट्स, त्याखाली मिडल टोन, इथे डार्क आणि बाजूला थोडंसं रिफ्लेक्टेड लाईट. हाच लाईट अँड शेडचा पॅटर्न आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये फॉलो करणार आहे. जो कलर आपण इथे वापरला आहे, तोच कलर आता बादलीच्या खालच्या भागावर अप्लाय करायचा आहे. आधी बादलीचा काठ पूर्ण करून घेऊयात. बादलीचे हँडल सुद्धा आपण ह्याच डार्क शेडने करणार आहोत. जिथे लाईट आहे तिथे पेस्टलवर कमी प्रेशर देऊन कलरिंग अप्लाय करा. बादलीवरील हा डार्क मिडल टोन आपण काठावरच्या शॅडोमध्येही वापरला आहे. कारण पुढे याच भागात व्हाईट पेस्टल ब्लेंड करायचं आहे. त्यामुळे कमी प्रेशर ठेवल्यामुळे आपल्याला आवश्यक ती लाईट शेड सहज मिळवता येईल. कलरिंग आणि शेडिंग जसं पूर्ण होत आहे, तसतशी बादलीचा फॉर्म आणि डेप्थ अधिक स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व ड्रॉइंग अजून फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. आता दुसऱ्या बाजूलाही याच पद्धतीने कलरिंग करून घेऊयात.
तेच शेड्स आणि प्रोसेस फॉलो केल्यामुळे दोन्ही बाजूचं शेडिंग कन्सिस्टंट आणि बॅलन्स दिसेल. ऑइल पेस्टलमध्ये कलरिंग सुंदर दिसण्यासाठी फक्त कलर्स भरून चालत नाही. लाईट, डार्क आणि ब्लेंडिंग यांचा योग्य बॅलन्स जमला तर साधं ऑब्जेक्ट सुद्धा 3D दिसू शकतं. इथे आपण कलरिंग डार्कपासून लाईटकडे स्टेप बाय स्टेप करत आहोत. सगळ्यात आधी डार्क शेड, त्यानंतर मिडल शेड आणि मग शेवटी लाईट शेड. एक महत्त्वाची गोष्ट, एकाच वेळी खूप प्रेशर देऊ नका. हलका प्रेशर ठेवल्यामुळे पुढचे शेड्स सहज ब्लेंड करू शकतात. आणि शक्यतो एकाच कलरचे 2-3 जवळचे शेड्स वापरा. त्यामुळे कलर ट्रान्झिशन स्मूथ मिळतो आणि ऑब्जेक्टला नॅचरल डेप्थ येते. जिथे डार्क आणि लाईट शेड्स भेटतात, तिथे लगेच कापडाने जोरात ब्लेंडिंग करू नका. आधी ऑइल पेस्टलनेच दोन्ही शेड्स एकमेकांमध्ये ब्लेंड करा. काम करताना पेस्टलचे छोटे तुकडे जर पडत गेले तर ते लगेच साफ करत जा. नाहीतर तो हाताला किंवा पेपरला लागून तुमचं क्लीन कलरिंग खराब होऊ शकतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑब्जेक्टचा शेप जसा आहे तशीच तुमच्या स्ट्रोकची डायरेक्शनही असली पाहिजे. राउंड ऑब्जेक्ट असेल तर स्ट्रोकसुद्धा त्याच कर्वला फॉलो करा. यामुळे ऑब्जेक्ट फ्लॅट न दिसता त्याला प्रॉपर फॉर्म आणि व्हॉल्यूम मिळतो. एक छोटीशी चूक तुमचं शेडिंग फ्लॅट करू शकतं आणि एक योग्य स्ट्रोक तुमच्या ऑब्जेक्टला 3D बनवू शकतं. हायलाइट्स असलेल्या भागात सुरुवातीला कमी प्रेशर ठेवा. नंतर गरजेनुसार व्हाईट ऑइल पेस्टल वापरून हायलाइट्स आणखीन ब्राईट करू शकतो. आणि व्हाईट पेस्टल पूर्ण पेपरवरती पसरवण्याची गरज नाही. जिथे आवश्यक आहे तिथेच वापरा. आता कलरिंग जवळजवळ कंप्लीट झालं आहे. आउटलाईन थोडीशी फिकी असली तरी काळजी करू नका. सगळ्यात शेवटी डिटेलिंग करताना आवश्यक तेवढी आउटलाईन पुन्हा एकदा डार्क करता येते. आणि शेवटी कापडाने ब्लेंडिंग खूप हलक्या हाताने करून घेऊ शकतो. जास्त प्रेशर दिला तर पहिली ऑइल पेस्टलची लेयर निघू शकते. तर पाहिलेत ना, डार्क, मिडल आणि लाईट शेड स्टेप बाय स्टेप वापरल्यामुळे ऑब्जेक्टमध्ये छान डेप्थ, व्हॉल्यूम आणि 3D इफेक्ट तयार झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गडबड न करता योग्य प्रोसेस फॉलो केली तर ऑइल पेस्टल कलरिंग कमी वेळातही खूप प्रभावी करता येतं. कलरिंगमध्ये स्पीड महत्त्वाचं आहे, पण योग्य टेक्निकही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून पुढच्या वेळी ऑइल पेस्टल हातात घेताना फक्त कलर भरू नका. लाईट कुठून येते, डार्क कुठे आहे आणि शेड्स कसे ब्लेंड होतात हे आधीच ऑब्झर्व्ह करा. रिझल्टमध्ये तुम्हाला स्वतःच फरक दिसेल. बादलीच्या अपोजिट साईडला आपण ब्ल्यू शेडने हलकी बाउन्सलेट तयार करूयात. त्यामुळे बादलीचा फॉर्म अधिक डेप्थ आणि अजून स्पष्ट होऊन अधिक 3D दिसायला लागेल. बादलीचं ओव्हरऑल कलरिंग आता पूर्ण झालं आहे. आता पुढच्या ऑब्जेक्टसाठी कोणते कलर्स वापरायचे ते पाहूयात. आतापर्यंतची बादली आपण कूल कलर्समध्ये रंगवली. आता पुढच्या ऑब्जेक्टसाठी वॉर्म कलर्स वापरणार आहे. रेड, ऑरेंज, येलो, व्हाईट या कलर्सच्या वेगवेगळ्या टिन्स आणि टोन्स वापरून आपण ऑब्जेक्टमध्ये सुंदर शेडिंग आणि डेप्थ तयार करणार आहोत. जिथे ड्रॉइंगचा भाग खूप छोटा आहे, तिथे ऑइल पेस्टल खूप काळजीपूर्वक अप्लाय करा. जागा कमी असल्यामुळे पेस्टलची लाईन आउटलाईनच्या बाहेर जाऊ शकते. त्यामुळे अशा छोट्याशा भागांमध्ये हलक्या हाताने आणि कंट्रोल स्ट्रोक्सने कलरिंग करा. या पूर्ण ऑब्जेक्ट ड्रॉइंगसाठी आपण स्क्रिबलिंग रेंडरिंग टेक्निक वापरणार आहे. ही सोपी, इफेक्टिव्ह आणि पटकन होणारी रेंडरिंग टेक्निक आहे.
दुधीचे कलरिंग आता पूर्ण झाले आहे. पण आपल्या ऑब्जेक्ट ड्रॉइंग मधला सर्वात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे आणि तो म्हणजे ऑब्जेक्ट शॅडो. आपण कितीही सुंदर आणि काळजीपूर्वक ऑब्जेक्ट ड्रॉइंग केलं तरी शॅडो चुकीच्या पद्धतीने केला तर संपूर्ण ड्रॉइंग विचित्र आणि फ्लॅट दिसू शकते. म्हणून शॅडो करताना सर्वात आधी लक्षात ठेवा, शॅडोची डिरेक्शन नेहमी आपल्या लाईट सोर्सच्या अपोजिट साईडला असते. आता इथे मी शॅडोसाठी पर्पल कलरचा वापर करत आहे. ब्लॅक कलर घेणे टाळा. आपल्याला फक्त पर्पलची लाईट आणि डार्क शेड इथं शॅडोसाठी वापरायची आहे. सुरुवातीला ऑब्जेक्टच्या अगदी जवळचा भाग थोडा डार्क ठेवायचा, कारण ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी सरफेसला टच करत आहे तिथे शॅडो सर्वात गडद दिसते. त्यानंतर शॅडो बाहेरच्या दिशेने नेताना कलरिंगची इंटेन्सिटी हळूहळू कमी करायची. इथे एक महत्त्वाची गोष्ट, शॅडोची एज पूर्णपणे हार्ड ठेवू नका. ऑब्जेक्ट जवळचा भाग थोडा हार्ड आणि डार्क ठेवायचा, कारण बाहेरच्या दिशेने जाताना पर्पल कलरला हलक्या हाताने स्क्रिबलिंग टेक्निकने स्प्रेड करत राहा. तर मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला ऑइल पेस्टलमध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंग करण्याची ही प्रोसेस आवडली असेल. आता व्हिडिओ फक्त पाहू नका. तुम्ही लगेच प्रॅक्टिस करायला घ्या. याच पद्धतीने एखादा सुंदर ऑब्जेक्ट तयार करा आणि तुमचा आर्टवर्कमधला फरक स्वतः अनुभव करून पहा. आणि हो, तुमचे ड्रॉइंग जर या प्रोसेसने सुंदर झाले, तर तुमचे पॅरेंट्स आणि फ्रेंड्स नक्की इम्प्रेस होतील. आणि अशाच इंटरेस्टिंग आर्ट टिप्स आणि ट्युटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रॅक्टिस करत राहा, क्रिएट करत राहा आणि आपल्या आर्टला अजून सुंदर बनवत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन आर्ट ट्युटोरियलमध्ये. धन्यवाद.